मनोरंजनाच्या नभात हास्य पतंग उडवायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आज सासर आणि जावयाच्या कचाट्यात सापडला आहे एक नवरा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा एक खुसखुशीत परफॉर्मन्स अनुभवण्यासाठी. जो परफॉर्मन्स घेऊन मंचावर येतात खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. नाही अरे नाही अरे तू कारण नको देऊ रे, तुला लग्नाला यावंच लागेल. हा अरे दुसरं नाही ना रे, पहिलंच लग्न आहे ना. हा पहिलं बी कसं बसं होतंय भो. 13 तारखेला हळद आहे आणि 14 तारखेला लग्न आहे. अरे होऊ दे ना मग संक्रांत. का संक्रांतीच्या दिवशी कोणी लग्न नाही करत का? ना अरे तू शी लग्नार रे माझ्या लग्नाला रे. आहे ना. अरे काय तिळगुळ घ्या गोड गोड बोला रे. तुम्ही ना डोकं खराब करून टाकता कड्या. भारी आहे पोरगी, एकदम एकदम माझ्या टक्करची आहे बा. जोडको तोडे बा एकदम. बरं मी सूट शिवायला आलोय लग्नाच्या. टेलर पण येऊन बसलेले आहेत. त्यातला एक टेलर जो वाक्य विसरणार आहे ना, तो वाक्य विसरायच्या आत त्याच्याकडे कपडे देऊन टाकतो. चल चल ये बरं का. चल. नमस्कार हो टेलर मास्तर. टेलर मास्तर नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार टेलर मास्तर. तुम्ही कशाला आलो आहे? मला आहे ना लग्नाचा सूट शिवायचा आहे, मला त्याच्यासाठी आलेलो. अच्छा अच्छा, सूट शिवायला आलो आहे काय? बरं बरं, छान छान छान. का बरं, कधी आहे पोरग्याचं लग्न तुमच्या? पोराचे नाही, माझ्या स्वतःचे लग्न आहे. चेष्टा नको आता, चेष्टा प्लीज, चेष्टा नको. याच्यात काय चेष्टा? म्हणजे काय माझं लग्न नाही होऊ शकत? नाही नाही, होऊ शकतं. नाही कसं होऊ शकतं, पण आजकालच्या पोरीनं कसं असे मस्त हेअरस्टाईल पाहिजे, चिकनं पोरग पाहिजे, तर लग्नाला होकार देतात का? नाही नाही नाही, पण होतंय माझं लग्न, होतंय तरी पण होतंय. कन्फर्म होत हो होतंय. असेल मग होऊ शकतं. म्हणजे यांना जी पोरगी हो म्हणाली ना, ती दयालू असेल नाही तर कनवालू असेल. मायालू असेल नाही तर पायालू असेल. आता पायाळू काय आहे? मी पायालू आहे म्हणून आपलं बोललो. बरं ते सूट शिवून द्या ना. सूट देतो. घाई किती करतो? पोरीचा फोटो दाखवा. पुरीचा फोटो. पुरीचा फोटो कशाला पाहिजे तुम्हाला? तुम्ही माप घ्या ना. पुरीचा फोटो कशाला? वसऱ्या नवरीचा फोटो बघितल्याशिवाय नवऱ्याचा सूटच शिवत नाही आम्ही. बापरं. तिचा आधी फोटो बघतो. तिचा फोटो बघितल्यावर आम्हाला कळतं काय लायकीचा सूट शिवायचा, काय स्टँडर्डचा सूट शिवायचा. आलतू बोलताय तुम्ही एकदम. पण कसं आहे, लग्नाचा सीजन आहे ना. हा. एक तर कोणी सूट देत नाही वेळेवर शिवून मला. मी का आलो? कारण मामा बोलला, कारण तुम्ही शिवून द्याल म्हणून. मग आम्ही देतो. आम्ही कुठं नाही म्हणतोय. आधी पुरीचा फोटो दाखवा. फोटो दाखवा. नियम म्हणजे नियम. आम्ही नियमाच्या पलीकडे कुठलं काम करीत नाही. देतो. एक मिनिट. हा. अगं, ओ मार्वलस. आय लव्ह यू. एक मिनिट. अरे जाम भारी आहे. मग? एवढी देखणी चिकनी आहे. वा. तुला लाज नाही वाटत? काय लाज नाही वाटत म्हणजे काय? तुम्हाला लाज वाटते का? काय बोलताय तुम्ही? हे काय चाललंय? कशाने गंमत केली होती? गंमत केली रे बाला. लग्न आहे ना तुमचं, जराशी गंमत. सगळेच मजा घेतात बा माझी. लग्न करता होय ना? ठीक आहे. माप घ्या. माप घेतो. ओ मेजर टेप द्या पटकन. द्या माझी चोरली हो मेजर टेपी, पटकन द्या. आणि काल माझी कैची चोरलीस ते वाचाऱ्या. मी कैची चोरली? नुसता पाणी प्यायला उठलो तर लगेच माझी मेजर टेप चोरली होती तुम्ही. अरे तो मग धाग्याचा रील कुठे आहे? धाग्याचा रील मी चोरला. नवीन माझा मी चोरला. होता. माझ्याकडे धागा कमी आहे. मला पांढरा तुम्ही गप्पा बसा. अरे माझ्या थोबाड सांगून देतो. दादा, काय चालू आहे? त्याला आधी रील द्या सांगा. अरे जाऊ द्या ना. दोघांचं दुकान आहे ना तुमचं, आणि दुकानात तुम्ही स्वतःच्याच वस्तू चोराल का? दोघांचं नाही, माझं आहे. मी मालक आहे इथला. या वसाऱ्याला मी इथलं कामाला ठेवलं तर याने माझी पोरगी पटवली. तुमची पोरगी मी पटवली नाही. हा, तीच माझ्यावर भालली. येडा केला ना प्रेमात, येडा. हा, म्हणून मी तिच्यावर लग्न केलं. मला सांगा, कुठला सासरा जावायला इथं कामाला बसवतो? मग या वसाऱ्याला फुकट पोसू मी? फुकट पोसू? जावय नावाला एक नंबरचा बटाटा आहे हो. बट्टा असेल तो. हा, तेच ते बट्टा वसाऱ्या. हा,
तुम्हाला सांगतो ना, बसल्या बसल्या ना अख्खा खंबा रिचवतो ना. माझ्या पोरीला साधं नारळाचं पाणी पण आणत नाही. बोला लायकी आहे त्याची नारळ पाणी पिण्याची. मग आणायला नको? काय आणायला पाहिजे नारळ पाणी? तुम्हाला सांगतो वरणाला फोडणी सुद्धा तिला घालताय ना आणि नारळाचं पाणी पिते वासाडी. काय नारळ पाणी देणार तिला? काय देणार? काय शिकणार? कधी शिकणार आहे? शिकणार आहे. जाऊ द्या ना. काय ना, लग्न तोंडावर आलेलं आहे माझ्या. मला बरीच कामं आहेत, म्हणजे पत्रिका बित्रिका वाटायच्या आहेत, खरेदी करायची आहेत, तर पटकन माझं माप घ्या बा, माप घ्या. हा, ठीक हा, ठीक आहे. एक काम करा, तुम्ही मेजरमेंट घ्या, मी लिहून घेतो. ठीक आहे. पटकन. हा. घ्या. नाव काय तुमचं? श्याम राजपूत. राम राजपूत. हा, ओके. हा, हा, गल्याचा माप घ्या. हा, हा. ओ भो, हा गळा नाही, ही छाती आहे, छाती. मग वासरे खाली कर ना गाला. माझा हात पोचतोय. माझा हात पोचतोय काय? बरोबर कशी तर कसं करू मी? अरे हा मी नाही करत. अरे हा स्वतः चिडतो, स्वतः चुकतो, माया चिडतोय. मी नाही करणार. हे पण जाऊ दे. मी नाही करणार, मी पण नाही. माझा लिवायचा का? माझा मेजर करणार नाही. मी नाही करणार. मी नाही करणार. अरे वसराने खाली असं घालत द्यायचं ना. हात नको पचल. मला टेबल घेऊन काय करायला झाला होता? याच्यासाठी मी टेबल घेणार. मी वागतो. पण मी नाही आता करणार. चल. मी वागतो दादा. मी नाही. या इकडनं इथनं लिवा. अरे कोणी सूट शिवून देत नाही. हा, देतो, म्हणून देतो. आलो. घ्या ना. हा, गल्ल्याचं माप. गला 14 आहे, 16 लिवा. गल्ला 16. एक मिनिट 14 आहे तर 14 लिहा ना, 16 का बरं? नाही कसं आहे माहितीये काय? गल्ला 16 कसं सुरात ऐकायला बरं वाटतं. गल्ला 14 कसं यमक बसतंय. नाही बस. यमकात नाही बसवायचे, माझ्या अंगात बसवायचे, इथे बसवायचे. यमक कशाला जुळवताय? जे माप आहे ना तेच लिहा तुम्ही. ठीक आहे. ठीक आहे, एक मिनिट. 14. माप 14 लिहा हा. आणि कंसात 16 लिवा. गल्ला 16. 16 म्हणजे कसं बोलायला चांगलं वाटतं. हा? अवघड आहे ओके. रे बाप, अवघड आहे, ओके. अवघड आहे, अवघड आहे. छाती घ्या. हा. छाती 91. 91 छाती 91. ठीक आहे, 91 आहे. अरे ओ भो, हे सेंटीमीटर आहे ना. आधी गळा इंचात सांगितला, आता हे तू सेंटीमीटर मध्ये सांगतोय. बरं, त्याने 90 इंच समजून जर तो सूट शिवला तर तंबू घालून फिरावा लागेल मला लग्नात. हा. किती इंचात सांगा. कस्टमरचं डिमांड आहे इंचात लिवा. अरे माझी डिमांड नाही, तुम्हाला कळत नाही का काय हो? झालं? एक तर इंचात नाही तर सेंटीमीटर मध्ये लिहा माप. अच्छा. कळलं का तुम्हाला? कळलं का? हो. हा. इकडे या. छाती 36 लिवा. हा 36. 36 छाती. अच्छा. लेंग्याचं काय करायचं? लेंग्या लेंगा लेंगा? लेंगा कशाला? ब्लेझर. पायजमा. अरे ब्लेझर पायजमा नको. ब्लेझर शिवतो ना, तर ब्लेझरवर पॅन्ट लागेल ना, पॅन्ट. बरेच लोक स्टाईल म्हणून पायजमा पण शिवतात. शिवतात. नको मला स्टाईल, नको पॅन्ट पाहिजे मला. पॅन्ट. आता तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला पॅन्ट शिवतो. हा. जनरली पॅन्ट असते ब्लेझर. पॅन्ट लिवा. पॅन्ट घ्या. पॅन्टची माप घ्या. बरं, पॅन्टीला नाडी लावायची की हुक लावायचा? अरे पॅन्टला कोण नाडी लावतो? तुम्ही म्हणत असता तर नाडी लावतो. अरे मी कशाला म्हणू नाडी? हुक लावा, हुक. बरं, चेन लावायची की बटन लावायची? चेन लाव. फायनली चेन लावा. चेन लावा. हा, चेन लाव. कस्टमरची डिमांड आहे चेन लावा. अरे माझी डिमांड नाही, जनरली असते चेन पॅन्टीला. ऍक्च्युली बघा, चेन लावली हा. झमझुम असा आवाज आला तर चालेल. झामझुम असा आवाज येतो चेनला. हा, आमचं चेन नाही, आमच्याकडची चेन आहे, त्याला झमझुम असा आवाज येतो. येऊ दे. झामझुम करत नाचीन मी लग्नात. अगदी कशाला फिरता? झमझुम चेन चालेल. आम्हाला काळजी आहे ना कस्टमरची म्हणून विचारे, बाकी काय नाही. हा, बरं, कस्टमरची डिमांड आहे चेन हा. आणि झामझुम वाजली तरी चालेल. चालेल. ओके, डन. बरं. बरं, चल. माझी डिमांड नाही. बरं, आता म्हणतो बरं व्यसूत बरं कुंभरचं माप घ्या. चला, खूप. अरे कुंभर नाही, कंबर असते ना, कंबर. आमचा मामा आहे ना, कमरेला कुंभर असं बोलतो. एक नंबरचा दलिंदर आहे तुझा मामा. आज कळलं तू म्हणला, मला कधीच कळलेलं आहे. जाऊ द्या. चाललंय, माप घ्या ना तुम्ही. बरं, माफ घेतो. एक मिनिट. कंबर आहे 35. किती? 35. 35 लिहा. हा, मुंडीचं माप घ्या. अरे मुंडी झाली ना आधीच. नाही, तो गल्याचा माप झाला. मग मुंडी? मुंडी हे याला मुंडी म्हणतात. अरे त्याला मांडी म्हणतात ना. अरे नाही बायला, याला मुंडी बोलतात, याला पुटरी बोलतात. ही मुंडी पुटरी. म्हणजे तुझी थुतरी देऊ का? नाही, ती तोतरी इकडे आहे, त्याला वेगळं बोलतात. अरे याला कसा सहन करतो रे तू? याला नशीब ह्याला सहन करतोय. याची पोरगी आहे ना, तिला सहन करून बघा एकदा. मी कशाला सहन मग करू? हो, ती काय पण बोलते, कुठल्या वेळेला काही बोलते माहिती आहे. बापरे. ते जाऊ दे. झालं ना, माफ झालं ना. माफ झालं सगळं. चला मग. हा कपडा आहे, हा. कटिंग करायला घ्या तिकडे. हा, कटिंग करायला बरं लागेल. ऐका हा. वेळेवर सूट द्या. 14 तारखेला लग्न आहे बरं माझ्या. किती तारखेला? 14 तारखेला आहे ना भाऊ. अरे देवा. 14ला मी नाही आहे.
मी 15ला पण नाही. एक काम करा, तुम्ही 16 तारखेला लग्न धरा, नाही तर आम्हाला लग्नाला यायला जमणार नाही. तुम्हाला कोण बोलवतंय लग्नाला? तुम्ही फक्त सूट द्या फक्त. अरे नाही, सूट शिवणारच आहो आणि आम्हाला सूट लवकर शिवावाच लागेल. लागतो. हा. ते 9 तारखेला लग्न आहे ना माझ्या मित्राचं, तेव्हा मला घालून जावं लागेल नाही. हा सूट घालून जाईल तू? तर तुला सूट कशाला घालून जायचंय? मला? माझ्या जवळचा माणूस आहे ना, मला जायला लागणार तो सूट. अगं तुमच्या जवळचा माणूस घालून काय आला? मला घाल नको, मी तुमचा जावं आहे. अरे, सूट घालणार तू सूट घाल नको. तू सूट घालणार. मला मी घालणार आहे अरे सूट. थांबा रे. सूट घालू शकतो. म्हणजे मला नको घालाय. पण माझी ओय! थांबत जाय ना कधीतरी. तुझी जी मोडून फाशी देऊ तुला. अरे माझ्या लग्नाचा सूट तुम्ही का बरं घालून फिरताय रे? काय म्हणजे काय? 5 वर्ष झाली आम्ही स्वतःचे कपडे कधीच शिवलेले नाही. नाही? गिरायकाचे जे कपडे येतात त्याच्यातच आम्ही कपडे शिवून घेतो. गिरायकाचे कपडे घालता तुम्ही? अरे पण त्या गिरायकाच्या माप वेगळं, तुमचं माप वेगळं, कसे कपडे येतील तुम्हाला? नाही काय करतो, गिरायक कपडे घेऊन आला ना शिवायला, तर आम्ही आधी आमच्या मापाचे कपडे शिवताव. मग समारंभ झाला की मग तो परत ना उसवताव आणि त्या गिरायकाचा माप आहे का नाही, मग तसं शिवून देताव गिरायकाला. लाज वाटू द्या. त्याच्यात लाज वाटणार का काय आहे? अंगावर कपडे तर लाज वाटणार का काय आहे? ओ कपडे नसतील तर लाज वाटली पाहिजे ना अंगावर. कशाला माझ्या मामाने सांगितलं म्हणून इथे आलो, काय माहिती. काय झालं? होता बोलला होता तुम्ही भलता भारी सूट शिवता म्हणे. मग चांगलं. मामा तुझा बोलला? हो. कोण मामाचं नाव काय? उदय. उदय? नाही मग आपल्याकडे नाही शिवलेले कपडे ते. ते नाही बघ, नाही. उद्याचे कधीच आपण कपडे नाही, शिवलेले नाही. ते शिवलेले. नाही अहो त्या अगोदरचा टेलर होता ना काय मालक आपला, त्याने शिवलं नव्हते. अरे 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 मालक कुठे? मालक ते सांगतो. काही झालं, आम्ही त्याच्याकडे होतो ना दोघं. हा. आम्ही दोघं त्याच्याकडे कामाला कामाला हो, होतो. ते कळलं मला. दोन वेळा सांगू नको. अरे पण काही झालं की आमच्या या सगळ्या कारस्थानामुळे तो भैसटला नाही, हे आम्हाला विकून तो गेला. गेला, दुकान विकलं रे ना. तुमच्यामुळे कोणी पण भैसटेल रे, कोणी पण भैसटेल. हा. काय झालं? मला नाही शिवायचं तुमच्याकडे. माझं कापड कुठे? नाही, ऐका. नाही, ऐका, नाही आता हे बघा, आता measurement घे. आणलंय ना, आता नाही परत देऊ शकत आम्ही. अरे मला द्या ते. मला नाही शिवायचा सूट. मी लग्नात आहे ना लुंगीन बनियानवर उभं राहीन, पण तुमच्याकडे नाही. अरे माझी बोलायचं ना तसं लुंगाचं माप घे. तुझ्या बापाने घेतलं होतं लुंगाचा माप. काय इकडे लुंगी? अरे, कपडा द्या, दिलं अरे, तुम्ही. कपडा द्या लुंगीचा. अरे असं काय करता? मला ऐका, तिकडे. अरे ऐका. अरे, मरायला आलो काय माहिती. वा मला काय तुमच्यासारखं म्हणता येणार नाही, पण एकदम मार्वलस परफॉर्मन्स. बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसाददा. वा, तुमच्या तिघांसाठी ही टेलर मेड रोल असल्यामुळे सुटसुटीत कॉमेडी झाली आज. मजा आली. सई. सगळ्यात आधी धन्यवाद. माझ्या शब्दकोशात भर पडली आज. झामझूम परफॉर्मन्स होता. श्यामदादा, तुमच्या लग्नाचा विषय असला की आम्ही कथानकात विशेष गुंततो आणि आज आम्ही विशेष गुंतलो आणि त्याला या दोघांचा हातभार लागला. फारच मजा आली आणि थँक्यू पुन्हा एकदा माझ्या शब्दकोशात भर पडल्याबद्दल. मंडळी, पुन्हा एकदा आपला लवर बॉय ओंकार आलेला आहे एका नवीन मुलीला भेटण्यासाठी. चला बघूया आज त्याला काय काय अनुभव येतात ते. हाय गाईज, हाय 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 हाय, हाय. हॅलो हॅलो हाय 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 हाय. कसे आहात सगळे? मस्त. नाही, सगळ्यांनी नवीन वर्षाचे स्वतःचे रिझोल्युशन्स केलेच असतील. येस. तसं मीही केलंय. ओके. मी चोर होणार आहे. दिलाचा चोर. चित्त चोर. मैं इस साल दिल चुराना चाहता हूँ बस. नाही, पकडलो गेलो तरी चालेल. काय जन्मठेप, काय 7 जन्मठेप तिच्या हृदयात कैद राहीन मी. बर. पण हृदय कायम गुणगुणत राहील असं गाणं काय आजवर सापडलेलं नाहीये. पण काळजी करू नका, आज या कोलंबसला त्याच्या प्रेमाची अमेरिका सापडणार आहे. सई मॅम, माया नाव आहे तिचं. नुकतंच ब्रेकअप झालंय तिचं, जस्ट लाईक मी. आणि कसं आहे, तिला तिचा सोलमेट हरवलाय आणि नवीन प्रेमाच्या ती शोधात आहे. तिला चांगला सोल हवाय. आणि प्रसाद सर, चांगला सोल म्हटलं की आपल्या दोघांशिवाय कोण आहे? 100% बरोबर. म्हणजे तुम्ही त्या खुर्चीत बसलात म्हणून मी असं बोलतोय? नो, अजिबात नाही. माझं जे काही वय असेल त्याचं 4 वर्ष कमी समजा. म्हणजे जेवढं कळतं वय आलं, मला जेव्हा कळायला लागलं चांगला सोल म्हणजे काय, तर बाबा हा माणूस, ही व्यक्ती
आता त्यांचं लग्न झालंय, ते निवड समितीवर आहे म्हणून आमच्या सारख्यांना खेळायला मिळतंय. नाही तर माझी काय विचार. नाही म्हणून तिचा फोटो बघितला आणि मी मेंदूनी हृदयाला सांगितलं की दिल संभल जा जरा, पण नाही, मनाने ऐकलंच नाही. तिला रिप्लाय केलाच आणि तिचा हाय रिप्लाय आल्यानंतर माझ्या मनाचा हाय हुकू हाय हाय झालेला आहे. एकदम हाय हुकू हाय हाय. तिचा फोटो बघितला आणि मनातनं उत्स्फूर्त आलं की सुना है उसकी आंखों में सारा जहां बसता है. सुना है उसकी आंखों में सारा जहां बसता है, मुझे बस मैं दिख जाऊं काफी है. बस आता तिच्या डोळ्यात मला स्वतःला शोधायचं आहे. गुड मॉर्निंग सर. तुम्हीच सर, मला कळत नाही, नवीन वर्ष नवीन नकार, तुमची मस्ती जाणार कधी? वेटर, नकार से डर नहीं लगता, प्यार से लगता है. सर, या विनोदाचे कपडे काढून ना मुंग्यांच्या वारावर सोडलं पाहिजे. सॉरी सर. सर, एक विचारतो की थोड्या वेळापूर्वी शेअर केलात का तुम्ही? तुला कसं कळलं? बाहेर एक पेन टोपन काढून तुम्हाला शोधतोय. ते पेन टोपणा सकट मी सांगून ठेवतो तुला. सॉरी सर, मला ना काळजी वाटते, मला तर तुमची भीती वाटू लागली सर. माझी भीती कशाला वाटते तुला? Yes, sir. आय एम अ लव्हर बॉय वेटर. सर, त्याचीच भीती वाटते सर. सारखं तुम्ही हॉटेलमध्ये येत आहे, लवर होण्याच्या नादात वेटर व्हाल असं वाटतंय मला सर. खरं सर. नवीन वर्ष आलंय रे, किती निगेटिव्ह आहेस रे माणसा. जरा पॉझिटिव्ह राहणार. मला या नवीन वर्ष गाजवायचं आहे रे मला. नाही सर, ते मला दिसतच आहे सर. हा. नवीन वर्ष जुना फॉर्मॅट विषारी कॉम्बिनेशनच घेऊन आलाय. गप्प बसा. स्कीटचं नाव ओंकारची गर्लफ्रेंड आहे, हॉटेलचा वेटर नाहीये. निघ. नाही सर, मी निघतो सर. मी फक्त ऑर्डर घ्यायला आलो सर. काय ऑर्डर द्यायची असेल? आता मी दिलाची ऑर्डर ऐकतो रे. खरंय सर, मी कसं आहे, ऑर्डर आत्ता दिलीत ना तर सगळं लगेच बनवून मिळेल. कसं नाही तर ऑर्डर येईपर्यंत ती निघून जाते जनरली. कोण आहे ती? मी त्या दिवसाची वाट बघतोय. त्या दिवसाची वाट बघतोय जेव्हा हा डेटवर जाईल आणि मी वेटर असेल. ओंकार, प्रेमाने हाक मारली, धक्काच बसला. माया, माया 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 या माया माया या. काय आहे हे? काया काया या. बस. ऍक्च्युली आय एम सॉरी, मला थोडा उशीर झाला. काय ट्रॅफिक लागलं नाही होतं नाही बाहेर. नाही ऍक्च्युली उशीर मला झालाय तुला भेटायला. कदाचित देवाच्या घरात ट्रॅफिक असेल थोडस. काहीतरीच असतं हा तुझं. नाही, माझं काहीतरीच असतं, तुझं काहीतरीच असतं. प्लीज बस ना, प्लीज हॅव अ सीट. अरे इथे. तुझ्याकडे बघून वाटतं की देव कलाकार आहे. फुरसतीत बनवलंय देवाने तुला. भारी आहे. थँक्यू. प्लीज, सत्य बोलल्यावर थँक्यू म्हणायचं नसतं माया. पास झालं. काय? तुझं ब्रेकअप कसं होऊ शकतं यार? हो. तू एवढी सुंदर आहेस. कोण आहे तू मुलगा महामूर्ख? या एवढ्या बदकाच्या पिल्लाला पाण्यात सोडणारा कोण आहे तो महामाठ? तुला म्हणजे आवडेल ऐकायला काय झालं होतं ते? म्हणजे सुंदर मुलींचं मी काहीही ऐकतो. आधी मी सुंदर मुलींच्या कविता पण ऐकल्या होत्या. तू तुझं सांग. अमर नाव होतं त्याचं. अमर? हा, म्हणजे कोइन्सिडन्स बघ ना, आम्ही सुद्धा ह्याच हॉटेलमध्ये पहिल्यांदा भेटलो होतो. मी इथेच याच टेबलवर बसले होते मैत्रिणींसोबत आणि तो तिथे मागे बसला होता. एकटक बघत होता. अर्ध्या तासाने आला माझ्याकडे नंबर मागायला आणि 6 महिन्यांनी मला प्रपोज केला त्याने. आणि मग साखरपुडा ठरला आमचा आणि नियतीला काही हे मान्य नव्हतं. गेला सोडून.
नियतीबरोबर पळून गेला? ओंकार युनिव्हर्सला मान्य नव्हतं म्हणून आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. तो गेला? असा कसा गेला? म्हणजे काय काय झालं काय नक्की? काय नाही रे, म्हणजे स्ट्रॉबेरी समजून आपटी बाम खाल्ला त्याने, फुटला आणि गेला. वाईट झालं, वाईट झालं. पण विनोदीच गेला नाही? ओंकार प्लीज. नाही, म्हणजे अमर नावाचा माणूस असा जातो म्हणजे फारच हे झालं. आय एम सो सॉरी. नाही पण तो गेला नाहीये. म्हणजे तो गेला नाहीये. अमर मग अमर अमर आहे. तो गेला नाहीये. ओ ओके ओके तसं आहे. काय केलंस तू? अमरला बसायला जागा दिली. अमरला बसायला खुर्ची दिली. अमर बसला इथे? हा काय, सॉरी सॉरी. अमर, ओंकार ओंकार अमर. हात दे. हा शेक हँड करायला. हाय, ओ फर्म हँडशेक आहे. पण नाही, चांगलं आहे. हे वेगळंच प्रेम आहे. म्हणजे लोक गेल्यावर सगळी लोक विसरतात त्यांना, पण तुझं प्रेम म्हणजे फारच औरच आहे. म्हणजे अरे बापरे, खूपच जास्त आहे हा प्रेम तुझं माया. म्हणजे मला असं मी अशीही लोक बघितली आहेत की खरे गेले त्याचं दुःख नाहीये, पण त्यांच्या 13व्याला जिलेबी का नाही ह्याचं दुःख जास्त आहे. अशी लोक मी बघितली आहेत. अरे हो बस. तुझा जोक आवडला त्याला. हो हो. टाळी दे. हात पुढे केला. ये अमर, माझे जोक आवडतात म्हणजे नक्कीच आत्मा आहे तो. विरोधी आहे. हो ना. हे पण म्हणून मला तू आवडतेस. हे असं म्हणजे तो समोरचा पार्टनर गेलाय तरी तुझं त्याच्यावर प्रेम आहे. छान वाटलंय मला हे. तू शांत बस नको. हा थँक्यू माया. गप ना अमर, चिडू नको. माया माया नको. जा ना. माया माया वेगळं कुचकुच होत आहे सुरू आहे असं. हात धरून राहणार आहेस की जेवायलाही मागवणार आहेस काय? अरे सॉरी 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 नाही म्हणजे तू ते जिलेबीचं नाव काढलंस तर माझ्या पोटूने ऐकलं आणि मला भूकू पण लागली. बोटून ऐकलं भुंकू लागली. अमर बघतोय. नको नको. हे वेटर वेटर, अरे वेटर, Yes, sir. Yes, sir. तीनदा हाक मारावी लागते यार तुम्हाला. सर किचन लांब आहे ना. एवढं लांब आहे. हा तर मॅडम काय आणू? हा 3 कॉफी, 3 सँडविच आणि 3 प्लेट जिलेबी आणा. 3 प्लेट अमरला खातो तो? खरं खाणं खातो? तुला प्रॉब्लेम आहे? नाही नाही मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मला सिच्युएशनच माहित नाही ना ही काय कसते त्यांची. म्हणजे काय कसं बाबा. नाही म्हणजे असं नाही अमर, त्याला विचारलं पाहिजे ना. त्याला प्रॉब्लेम, आपण पैसे भरूयात हवं. नाही 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 अगं माया माया. नाही अमर एक ए भाई तू खा ना, तू खा. ए बाबा तू 2-2 आण. जे काय हे तो आण 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 ते आण. तो तिकडे अमर आहे, इकडे अमर आहे. इकडे आहे इकडे अमर आहे. हा अमर आहे तिकडे अमर. नमस्कार सर. बस बस. त्याला जे हवं ते आण. आणि नाहीतर आणलं नाहीस ना तो रागवणार. खूप आणतो सर. लगेच आण लगेच आण. दोन. हा हा हा. तुमचं नशीब म्हणजे. चल चल चल. बोलायला माया अमर तू नको रागव. माया. मी जस्ट त्याला सांगितलं. माया अमर
अमर थोडं तुझी परमिशन असेल तर मी बोलू का रे तिच्याशी हा थँक्स. हा तर माया मला ना खूप मुलींचे मेसेजेस हो? येतात माझ्या DM मध्ये सगळ्या मुली आहेत, इंजिनियर आहेत, आर्किटेक्ट आहेत, हे डान्सर आहेत, सिंगर आहेत, सगळ्या प्रोफेशनच्या मुली आहेत. पण मला अशा मुलीच्या प्रेमात पडायचं होतं जिला प्रेमाची कदर आहे. म्हणजे तुझ्यासारखी मुलगी हवी होती आणि मला तुला काय आवडेल हे आवडण्यासाठी मी इथे आलेलो आहे, म्हणजे जाणून घेण्यासाठी. तुला काय आवडतं मला सांग. सुसू सुसू का आवडते तुला? सुसू आता अमर तुझं ना नेहमीच ऑर्डर दिली की तुला सुसूला जायचं असतं. जाऊन ये लवकर ये जा. आणि हो ते चष्मा काढून तोंड धू, नाही तर येशील आणि हात धुवून पण ये. पागल. तू काय बोलत होतास? अरे वेंदळाच आहे तो, लक्ष द्यावं लागतं त्याच्याकडे. आता मी टॉयलेटला जातात नाही म्हणजे तुला प्रॉब्लेम असेल त्याचा तर मी तसं, पण त्याला येते सुसू. तो आता समोरून गेला ना तुझ्या. हा गेला ना, जाऊ दे. बोललास ना त्याला. अरे जाऊ दे ना, त्याला सू करू देते. आत्म्याला काय कुठे पण करू दे, कोणाला काय करणार आहे. टॉयलेट मध्ये पण जायची गरज नाही त्याला. मस्करी करतोयस त्याची. नाही मस्करी नाही करत. मला नाही आवडत आहे हे सगळं. आय एम सो सॉरी. अमर बद्दल बोललेलं नाही नाही सहन नाही करू शकत. मी काही Sorry, बोलतच पण नाही मला ना अमर त्रास बद्दल. होतोय. ओके आय एम सो सॉरी. असं नको बोलूस आय त्याच्याबद्दल. एम सो सॉरी. आय एम सो सॉरी अमर. आणि वेंधळा आहे तो, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. द्यावं मला लागतं. पडत राहतो तो. मला काळजी वाटते. पडलं लागलं बिगलं तर काय करायचं ना? आत्म्याला तर एवढं लागतं आणि बिचारांना सतत खरसाटत असतं, करत असतं. आणि त्यांचा मणका एवढा नाजूक असतो, असे असतात. जरा काय झालं की त्यांना लागेल. बरोबरच आहे. मस्करी करतोयस. नाही मी मस्करी नाही करत. मला कळतंय मस्करी करतोयस. ऐक ना, सोड ना हे सगळं सोड ना. तो आता गेलाय तर आपण दोघं आपल्याबद्दल बोलूया ना. नाही नको. तो आल्यावरच बोलूया. काय तो येणार, मग परत 4 प्रश्न विचारणार, काय बोलणं झालं, मग त्याला समजावं. मग तो बोलणार तू हे का ठरवलं मी गेल्यानंतर. त्यापेक्षा तो आल्यानंतरच बोलूयात आपण त्याच्याशी. आपल्या रिलेशन मध्ये तुझ्या एक्सचा आत्मा पण असणार आहे. तुला याचाही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम असेल. ऑर्डर सर. क्या बात आहे यार. वाचवलं ना. क्या क्या बात आहे यार. Order. Waiter, Yes, पहिल्यांदा आवडलायस तुम्हाला. थँक्यू. अमरसाठी. थँक्यू आणि हे खास अमर सरांसाठी. अमर सर अजून काय हवंय तुम्हाला? बाथरूमला येते. इकडे गेले. आलाय तो. आलाय तो. हो आला. इकडे उभा आहे तो. मी इकडे थांबतो. एवढ्या जवळ न बघणं बरोबर नाही. खा ना खा. बस आता. हा बस. अमर सरांना सांगा त्यांच्या पॅन्टची चेन नीट लागली नाही. ए बापरे. पत्नीक चल. पण मी सर काय बोला ना तुम्ही. ऑर्डर द्यायचे. अच्छा इथे बसलाय. इथे बसलेत. बसलाय. लगेच जातात ते. अच्छा एक पिना कोलाडा, एक चिकन चावचाव आणि एक सिझलिंग ब्राउनी. ओके. काय करतोयस? काय सर? काय करतोयस? ऑर्डर घेतो सर. कोणाची? ऑर्डर घेते त्यांच्या अमर सरांची. इकडे अमर भीमर कोणी नाहीये. येडा बनवू नकोस मला. सर ते ऑर्डर देतात, मी ऑर्डर घेणार सर. एखाद्या माणसाला जर भूक लागली असेल तर खायला द्यायला नको काय मॅडम? तुला त्रास. आय एम सो सॉरी ओंकार, पण मला असं मगासपासून वाटतंय की तू अमरच्या ते खाण्याने वगैरे खुश नाहीयेस. आम्ही ऑर्डर वगैरे करतोय तर. अजिबातच नाही. मग मी का त्याच्या खाण्याने खुश नसेल? भाई तू खा ना यार. तू खा ना. तू काय पण काय भाई. हे ना सगळं 2-2 आण. 2-2 आण. रिपीट आण. एवढं खाऊन ना त्याला इथेच बसवूया. त्याला बाहेर न्यायलाच नको. पण ओंकार तो दोनदा का खाईल? तो डाएट वर आहे ना. पिना कोलाडा डाएट मध्ये येतं. मला माहित नाही. बस झालं. चल आपण जाऊयात. प्लीज ना. नाही बस झालं. प्लीज चल ना. ये. प्लीज ना. अमर चल बस झालं आता. मला नाही सहन होत आहे. अमर खूप होतं यार. मी नाही ऐकून घेऊ शकत. अमर नको ना जाऊस. थँक्यू यार अमर. अमर इकडे आहे ओंकार. थँक्यू यार अमर. थँक्यू. मला खरंच तुझ्या खाण्याबद्दल काय वाटत नाही. मला काय तुझा चेहरा दिसत नाही ना, नाही तर मी भरवलाच असता तुला. आय एम सो सॉरी. चेहरा दिसायला काय झालं? इथे उभा आहे ना तो. हे काय? हे अनुवटी आहे, हे गाल आहे, ते नाक आहे. ठीक आहे. नाही ओरडत आहे मी. त्याला नाही आवडत ते नाकाला हात वगैरे लावलेलं. अख्खा चेहरा शाबूत आहे त्याचा. मग खाऊन काय फुटलंय नेमकं? मस्करी करतोय. हा आपण निघूया. आय एम सो सॉरी. बस ना. बस प्लीज. तू बोलतोयस म्हणून ना. थँक्यू अमर. थँक्यू. प्लीज बस. बस. थँक्यू यार अमर. तुझ्यामुळे बसली ती. इकडे बसलाय तो. मग आजपासून इथे बसलेला ना. आता तिकडे का गेला तो?
मला हे नाही आवडत आहे. माझी जागा आहे की नाही ती? पण तूही त्याची जागा घेणारच आहेस ना. हा, मी त्याची जागा घेणारच आहे. अगं बसलाय तू तिथे. इथे बसला तो आता. जागा change करते. मला नाही आवडत. मी खूप कन्फ्युज होतोय आता. मला खरंच काही कळत नाही. तू इथे आहे ना, त्याला सांग इथेच बसायला आता. अरे तू तिथेच बसलाय, पण तो एका जागेवर बसेल तर अमर कसला. जाऊ दे, तू काय बोलत होतास ते बोल पटापट. काय माहिती काय कोलंबी तुला काय आवडतं हे मी विचारत होतो. मला असं फारसं काही आवडत नाही. म्हणजे मला डान्स करायला आवडतो, मला पुस्तकं वाचायला आवडतं, आणि याच्या व्यतिरिक्त काय हा ठीक आहे, मला गाणी पण ऐकायला आवडतात. हा, तुला काय आवडतं? कोण विचारतंय नक्की? हा? कोण विचारतंय? अरे त्याने ते मला तुला विचारायला सांगितलं. तुला काय आवडतं? तुला सांगू का त्याला सांगू? ओंकार, मी तुला सांगतो. मला काही पण आवडतं. म्हणजे मला सगळं आवडतं. मी काही म्हणजे गाणं पण आवडतं मला. गाणं गायला पण आवडतं, ऐकायला पण आवडतं, मला शेरो शायरी करायला पण आवडते. मला सगळं आवडतं का? बोल. बोललो. अरे नाही, तो इर्षाद म्हणाला, तू बोल बोल. अरे बापरे. शेर ऐकू? अरे यार, तू समोर असताना अख्खा काव्य संग्रह ऐकवीन मी. शेर काय आहे? हे ऐक. आजकल तुम रूठती बहुत हो. अमर जी, आजकल तुम रूठती बहुत हो. वा वा. शायद तुम्हारे होठों को मेरे होठों की जरूरत ज्यादा है. अमर, तुझं पण ना पागल. कॉमेडी नव्हता, रोमॅन्टिक शेर होता. नाही, तो म्हणतो हा शायर कमी लोफर जास्त वाटतोय. हे बघ आता माया हे ना अति होतंय आता पेशन्स संपत चाललाय आता. एक मिनिट. काय? हो, बरोबर आहे. देऊ उत्तर. काय? कुठलं उत्तर? त्याने तुला प्रश्न विचारला, आता दे उत्तर. कुठला प्रश्न विचारलाय त्यांनी? ओंकार, असं काय करतोय? आता अमरने तुला एक प्रश्न विचारला, तू उत्तर दे ना. तू काय प्रश्न असेल सांग ना काय. मी कशाला सांगू? त्याने विचारलंय, तू उत्तर दे. मला नका घेऊ याच्यामध्ये प्लीज. अरे मला ऐकूच नाही आला त्याचा प्रश्न. एवढा आवाज आहे ना आजूबाजूला, मेरे को सुनाई नाही दिया कुछ. तुला उत्तर द्यायचं नाहीये ना याचं? असं का? म्हणून हे सगळं करतोयस ना? नाही असं. त्याने एक साधा प्रश्न विचारला ना, मग उत्तर दे ना त्याचं. एकदा फक्त जर रिपीट केला ना त्यांनी प्रश्न तर मजाच येईल. म्हणजे एकदा रिपीट करू दे फक्त. थोडा वेळ हवाय. एकदा रिपीट करू दे. हा. अमर, विचार. हा, दे उत्तर. नाही आहे, बरोबर आहे तुझं. ठीक आहे. ही काय रिॲक्शन झाली? मी दिलं उत्तर त्याला यार. नाही, पण त्याने वेगळा प्रश्न. ही रिॲक्शन नाहीये अमरच्या प्रश्नावरती. ओंकार, अगं पण मी खरंच त्याला उत्तरच दिलं ना आता यार. मग मला प्रश्नच ऐकू येत नाहीये. मला तो माणूस पण दिसत नाहीये. मी कसं काय प्रश्न सांगू? मला सांग. एक मिनिट. तू हे नको करूस. याचा अर्थ तू अमरला इग्नोर करतोय. अजिबात नाही. अरे नाही, तू मी मगासपासून बघते त्याला. तुला ना त्याचा खूप त्रास होतोय. तुला अजिबात- त्याचं उत्तरच नाही द्यायचंय ना. अरे तू डावलतोयस ना त्याला अजिबात आवडत नाहीये हे ओंकार. अरे, मी का डावलू त्याला? आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे ना. मी तुला भेटायला आलोय. मी या अमरला भेटायला आलेलो नाहीये. सॉरी अमर, डोंट बी. इथे नाहीये तो, इथे उभा आहे तो. अरे का उठतोयस यार तू? थांब ना यार तू एका जागी. एक मिनिट, त्याच्याशी नीट. एक मिनिट, मला बोल. नाही, तू लांब राहा. तिथे उभा राहा. ऐक. अमर, एक मिनिट उभा राहा. हे एक बघ, मिनिट. हे बघ, हे बघ. तुला उत्तरच नाही सुचत असणार ना या गोष्टीवर. मला कळलंय आता. काय कळलं? मला कळलंय. माझा बॉयफ्रेंड काही दिवसांपूर्वी मला सोडून गेला. तो गेला देवाच्या घरी. एक मुलगी आहे, रडत असेल, तिला गरज आहे एका मुलाची. तर तू येशील, खांदा देशील, आणि मी तुझ्या गळ्यात पडेन, आणि तू माझा वापर करशील, आणि मग सोडून देशील. नाही, मला नाही, हे बघ, माहिती आहे. वापर करशील नाही. वापर करशील बाकी सगळं ठीक आहे. वापर करशील. बस झालं तुझं. हे बघ, हे मी ऐकून घेणार नाही. अमर आहे माझ्यासोबत. अमर ठीक आहे. अमरशी मी नीट वागतो. अमरचं आणि माझं बॉन्डिंग. बस बाई ठीक आहे. अरे यार अमर यार, किधर है यार तू? आजा ना, गले मिल ना यार. गले मिल, आजा. ओंकार, काय मुद्दाम करतोय आता? काय झालंय काय? मुद्दाम करतोयस. तो इथे उभा येणार आहे. अरे तिकडे कशाला? आना यार, बडी आना. आजा ना यार, बडी आहे ना तू यार. आजा यार, गले मिल. बस खुश झालं बॉन्डिंग. अमर, बस झालं आता. मी खूप ऐकून घेतलंय हे याचं ओंकारचं. आता मला सहन होत नाहीये हे सगळं. तुझ्याबद्दल मस्करी करतोय तुझी. अरे तो तिकडे कधी गेला? तिकडे कधी गेला म्हणजे तू मस्करी करता? स्केटिंग वर आहे का? असा जातोय.
तो एवढा टाकतोय पाय. हळू बोल त्याला त्रास होतो अमर 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 अरे अमर 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 ए बाळा एक त्रास होतो तुला ए पागल लडकी ए पागल लडकी, अमर वगैरे कोणी नाहीये राणी समोर तुझ्या, कळलंय का? बापरे. अमर सर नवीन वर्षाचा आपटीबार फुटला. निघ तिकडनं, निघ तिकडनं. निघतेच आहे कळलं ना. नाही ए माया, तुला निघ म्हणालो नाही. मला निघ नाही, तू खूप बोललायस माझ्या अमरला. अमर माझी बॅग अमर नको ना जाऊस यार. अमर प्लीज यार. माझी बॅग कुठे गेली ओंकार? मला नाही माहिती यार, सोडून दे ना. बॅगेचं काय आहे यार, तू थांब ना. अमर अरे अमर थांब ना यार. traffic असेल, अमर अमर यार, माझी कॉमेडी आवडते तुला. अमर काय आहे सर बिल ऑर्डर कोणी दिली होती? अमर सरांनी. अमरकडनं घ्यायची. सर तुम्हाला पण माहिती आहे अमर बिमर कोण नव्हता सर. तुमची सेटिंग बिघडू नये म्हणून मी आपला त्यांच्या होला करू. कोण नव्हता अमर बिमर? माझ्या अमरला काय बोलायचं नाही, मी आधीच सांगून ठेवतो. अमर माझ्या इकडचा आहे. अमरला तुम्ही काय पण बोलता, माझी कॉमेडी आवडते अमरला. अमरला काय बोलायचं नाही, मी आधीच सांगून ठेवतो. अमरला कोण बोललं, माझ्याशी पंगा आहे त्याचा. वा आपटी बार नाही, हा तर ॲटम बॉम्ब होता. कडक परफॉर्मन्स, कडक. खूप मजा आली. प्रसादा. हो बोलतोय, शिवाबद्दलच बोलतोय. वा 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 वा, बहारदार अफलातून कॉन्सेप्ट होती आणि बहारदार सादरीकरण होतं. खरं तर अजर अमर सादरीकरण होतं. म्हणजे तुझं त्याच्यावरचं प्रेम बघितलं की असं वाटत होतं शिवा की यार अमर परत ये, यार परत ये. आणि तुझा त्रागा बघितलं की असं वाटत होतं अमर मर नाही एकदाचा तुझ्या आईला जाण. बहारदार, क्या बात आहे, अफलातून. फार मजा आली. सई. हे रमेश बेटकर साठी एक डायलॉग मी चोरलाय ह्याच्यातला की आपण का आधी भेटलो नाही, बहुतेक देवाच्या घरी ट्रॅफिक असेल. हा डायलॉग मी माझ्या आयुष्यात मारणार आहे एकदा तरी. कोणाचा आहे? राजदीप राऊत. क्या बात. राऊत हा डायलॉग घेतला आपण. आणि तू यू आर ऑन फायर वेन यू डू दिस रोल. म्हणजे तू एकतर मला असं वाटतं की हे स्किट्स बघून बघून आपोआप एक कोणीतरी मुलगी तुला पटणार आहे. नाही ना मॅम, पटणार आहे, मी सांगते. नवीन वर्षातला माझा आशीर्वाद आहे तुला. सगळ्यांचा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद आहे आणि फारच अप्रतिम झालं. शिवा तू जे काही करत होतीस ते खूप अवघड होतं बरं का करायला. म्हणजे समोर कोणीतरी आहे हे इमॅजिन करून काहीतरी करणं. तू जेव्हा त्याच्यावर खाली बसलीस ना, दोन क्षण आम्हाला अमर दिसला खाली पडलेला. अप्रतिम शिवा. गॉड ब्लेस यू. फार मजा आली. मस्त कडक. थँक्यू. मंडळी, मकर संक्रांती निमित्त एका ऑफिसमध्ये ठरतो आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम. चला बघूया यात आपल्याला हास्याचं किती वाण मिळतंय ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. ऐक नेरकर बाई बोला. आपल्याला संक्रांतीचं हळदी कुंकू करायचंय की नाही? करायचं. 4 दिवस राहिलेत फक्त. कधी ठरणार आपलं? काय ठरवायचं? कंबरडा मोडला इथे काम करून करून. कोणी आहे मदतीला? कोणी नाही. मी काल सासूबाईंना फोन केला, म्हटलं मदतीला येता का हो जरा? तर म्हणतात कशा बाई आता नको नको, केवढं ट्रॅफिक जाम असतं, ट्रेनला गर्दी असते. हसू, ट्रेनला गर्दी असते आजकाल. पण त्या वरच्या मजल्यावर राहतात माझ्या. जिन्यातून खाली येताना ट्रेन लागणार आहे जिन्यावर. ट्रॅफिक जॅम मध्ये अडकणार आहे जिन्यात त्या. मी ठरवलंय ना हळदी कुंकू, म्हणून प्रॉब्लेम आहे त्यांना. त्यांच्या मुलीने ठरवलं असतं ना, मांडी पण सोडली नसती, अशा धावत गेल्या असत्या नाही तर काय. बरोबर. खवट खोबऱ्याची वाटी, खोबऱ्याची ती खवट वाटी असते ना, ती पण लाजाने मान खाली घालेल्या एवढ्या खवट आहेत. खरंच कंटाळा आलाय. कोणी नाही मदत. हो सेम आमच्याकडे काही वेगळं नाहीये. काल मी मोठ्या उत्साहाने आमच्या आईना विचारलं, आई यावर्षी संक्रांतीला काय लुटूया? काय म्हणाले असतील? काय? माझ्या पोराचं आयुष्य लुटलंय, त्याचं समाधान नाही झालं तुझं? बापरे. काय बोलायचं?
काय बोलणं हे त्यांचं लक्ष नसताना पाठी ते खळूच ओपिंगो मारून पळून गेले काय त्या म्हणजे ए कोण आहे ग असे पर्यंत मी गायब घरात ते काय कमालच हो तुम्ही सासूच्या पाठीत ओपिंगो कोण मारत पुन्हा तुझं नवीन लग्न झालंय ना तुला अजून नाही कळणार बाई नवऱ्याचं अजून तुझ्यावर प्रेम आहे रात्री दिवा मालवायचं कारण वीज वाचवणे या लेवलला येईल ना तेव्हा तुला कळेल सासूबाई काय प्रकार असतो बास झालं खूप झालं घरचं मला माहिती नाही या वर्षी निदान ऑफिसमध्ये तरी हळदी कुंकू आपण करतोय अगं हो मी त्याचीच लिस्ट काढायला घेतली तर लिस्ट प्रमाणे तुम्ही कोटेशन्स पाठवा सगळ्यांना करायलाच पाहिजे ना. काम आहे म्हटल्यावर ते काय चौगुले ओ जैन सर ओ कोण हवालदार आहात हा? आज आपण काय कॅरेक्टर करतो याचं जरा भान ठेवा कोण आहात कोण तुम्ही सर मी एम्प्लॉई आहे सर एम्प्लॉई आहे सर काय जरा सर थोडासा गोंधळ झाला मी कामात होतो आणि तुम्हाला मला अपेक्षा नव्हती तुम्ही याल त्यामुळे माणूस विचार करत असताना मस्तिष्कात त्याच्या फालतूपणा बंद करा आधी MSJ ब्रदर्सची जी फाईल आहे ती तुमच्या टीमने कंप्लीट केली हो सर केलेली आहे प्रियदर्शनी प्लीज ब्रीफ MSJ इंडस्ट्रीज सर तुम्ही डेटा पाठवणार होतात त्याच्यावर प्रेझेंटेशन अडकलंय सर मागच्या सोमवारी म्हटलं होतं तुम्ही पण अजून पाठवला नाहीये सर तुम्ही डेटा हो मी अजून राहिला का हो सर ओके ओके हे खरात मॅडम हां ते मी परवा ती फाईल दिली होती त्याच्याबद्दल सांगा सर सर त्याची गाईडलाईन तुम्ही दिली नाही तर मी तयारच आहे सर हो काय हे हो ओके ओके हे ईशा मॅडम प्लीज तुमचं हे सांगा MSJ इंडस्ट्रीज आपण परवा बोललो होतो सर तुम्ही ओके म्हटला नव्हतात ना मी थांबले होते अरे बापरे हो का सगळं राहिलंय का सर ओके फाईन मला असं वाटतं काय समथिंग इज रॉंग मी एक 4 तासात देतो तुम्हाला 4 तासात काल हवी होती ती हेड ऑफिसला पाठवायची ती फाईल कधी करता कंप्लीट काय करताय तुम्ही हो सर मी काल रात्री घरी सुद्धा घेऊन गेलो होतो सर मग तर बायको म्हणाली टाकलेला नाही कामधंदा कशाला नाही. तुमची बायको मला टाकल्या म्हणते हो सर ती मला सुद्धा एकदा अशक्त आलोकनाथ असं म्हणाली होती लाज वाटू द्या लाज वाटायचं म्हणून असं कराल नाही सर जस्ट 2 महिने उरलेत मार्च एंडिंगला 50% सुद्धा टार्गेट कंप्लीट केलेलं नाहीये व्हॉट इज गोइंग ऑन त्यांच्याकडे बघू नका तुमची जबाबदारी आहे इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी MSJ ब्रदर्सची जी फाईल आहे ती 1 तासात मला माझ्या डेस्कवर हवी आहे इज दॅट क्लिअर हो सर मी देतो सर आय विल ट्राय प्लीज सर सूट खूप छान दिसतोय सर आय जस्ट वॉन्ट टू काय लायक गोटापणा करायला येस करे तू आठे काम कराना पैसा मिळतच ना तू काम करणार आहे बठ्ठा ना बठ्ठा आठे बठेल राहतस त्यान बाय ना बाटोड का थाना काय देखी राय ना डोकं उठाड बठेल रास असा तू बठ्याशे बठ्या मनाकडे देखू नको काम कर काम ना नाव खाली नुसती बोंब पाडास तू किडा पाडास किडा समजी राय ना का सर पुढे सीन पण आहे जाता का जरा जातो ती फाईल कंप्लीट करा पाठवा यायची येते येस सर प्लीज ते इकडे टाक बस झालं आता मला हात जोडतो बाबा आता कोणीही फक्त काम करा फक्त तासभर फक्त काम करा प्लीज प्लीज अरे यार खूप झालं आज म्हणजे खूपच त्याने कॉन्ट्रीब्युशनचं काय बोल ना पटकन अरे नका हे काय चाललंय हे तुमचं सर मी 2 मिनिटं सर द्या आम्हाला एकदा ठरवून टाकतो म्हणजे काम करायला मोकळं पट करा जे काय कॉन्ट्रीब्युशनचं काय पटकन कॉन्ट्रीब्युशन जास्त काढूया आणि छान जेवण मागूया जेवण मनातलं बोला जेवण चांगलं पाहिजे गोड पाहिजे गोडाचं गोड तर गोडाचं. पाहिजेच किती कॉन्ट्रीब्युशन ठरवायचं 500 काढूया सर सर ऐका ना मी काय म्हणते सर ते हळदी कुंकू आहे ना ऑफिसमध्ये 500 रुपये कॉन्ट्रीब्युशन आहे अरे वा हा हा मस्त गझल गाते का सर दात काय देताय कॉन्ट्रीब्युशन द्या ना नाही पण माझा काय संबंध ना काय सर तुम्ही ऑफिसचा भाग नाही आहात का नाही मी ऑफिसचा भाग आहे पण मी पुरुष आहे ना हा स्त्रियांचा सण आहे ना तुम्ही माझ्याकडे कसं कॉन्ट्रीब्युशन मागता सर 1 मिनिट तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा हळदी कुंकवाचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं नव्हतं नव्हतं म्हणून तर नाही दिलं ना नाही दिलं नव्हतं पण आम्ही सुगडं वगैरे वाटताना बोरं खायला बरोबर आलात खाल्ली होती मी सरबत पेला समोसा खाल्ला लाडू वगैरे पण घेऊन गेले होते लाडू खिशातनं पण घेऊन गेले होते बघा, ते मी चव घेतली ती फक्त चव घेण्यात काय प्रॉब्लेम मला सर सांगा चवीला सुद्धा पैसे पडतात ना आम्ही बायकांनी कॉन्ट्रीब्युशन काढून केलेलं हळदी कुंकू आहे हे मिठाईवाल्याचं दुकान आहे का इसका टेस्ट दे दो ए भैया ओ थोडा दे दो असं नाही ना सर तुम्हाला यावर्षी कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल 500 रुपये अरे बाबा देतो देतो सांगितलं ना तुम्हाला पण आता नको बाबा तो सर आले ना कोणत्या भाषेत बोलतात एकतर मला कळत नाही
बठ्ठा म्हणाले मगाशी मला. बठ्ठा हा शब्द आहे, पण मला म्हणाले ठीक आहे, बहिणीपर्यंत जातात. बहिणी तुझा बट्टा असं म्हणाले. हे दिस इज, पण सर बठ्ठा म्हणजे काय? मला ते माहित नाही, पण काहीतरी ठेवला ठेव आहे म्हटलं जास्त असणार. सर, काहीतरी. काम करूया. हो, काम करूया. पण हे ठीक आहे, काम करा, फक्त नंतर द्या कॉन्ट्रीब्युशन. मी देतो, नंतर आम्ही सांगितलं. आमचा विषय पटकन संपवतो आणि लगेच कामाला लागतो. चला चला हा? पटापट. एक मिनिट फक्त. ए ऐका ना, काय लुटूया काय? लुटूया काय? कुंकवाचा करंटा चालेल? हे तो पहिल्या वर्षी लुटतात ग. नाही नाही, तो लुटला होता 2-3 वर्ष झाली. हो. चौगुले, आपण कंगवा लुटूया. दमून करताय ना हे तुम्ही? खरंच सांगा. सॉरी असू नका, खरंच सॉरी. अरे मी परवा गेले होते MAJ मार्केटमध्ये, तिकडे मी पाहिलं काय स्टीलचे 6 चमचे आणि 6 काटे, फक्त 200 रुपये. किती? 200 रुपये 12 चमचे येतात ना. अरे मग चांगलं आहे उपयोगी की? वस्तू आहे. एक मिनिट, कुठे गेला होता तुम्ही? हे कुठे MAJ म्हणताय तुम्ही? मार्केट. ते अंधेरी स्टेशनच्या बाहेर आहे अंधेरीला ते? आहे ते. काही जायची गरज नाही तिकडे. लुटतात तिकडे, काही गरज नाही. तुम्हाला काय हवंय मला सांगा. 6 चमचे आणि 6 काटे. इकडे असलेचं मी सांगतो तुम्हाला. क्रॉफर्ड मार्केटमध्ये जा तुम्ही. तिथे काळबादेवीचं मंदिर माहिती का तुम्हाला? त्याच्या मागे आहे मन्नूभाई स्टीलवाला. त्याच्याकडे जायचं. तिकडे एक कळकट्ट बनियन घातलेला बसलेला असतो, तो जिग्नेस. त्याला जिग्नेश हाक मारली बघत नाही, जिग्नेस अशी हाक मारली. हा, आणि त्याला सांगायचं माझं नाव सांगा त्याला. चौगुले दादूनो भोजू है वो 6 काटो चमचो दही दो ने लगेच तुम्हाला देतो हातात. 100 रुपयात. 100 रुपयात काय बोलताय तुम्ही? 100 रुपये असं नाही सांगत आहे. आलं, वाचले, केवढे वाचतील पैसे ना? पैसे वाचतील. आपल्याला HOच्या बायकांना पण बोलवायला लागेल ना. नको, लिस्ट कर, यायचं लिस्ट कर. मानेबाई, चव्हाणबाई, नेने आहेत, आपटे मॅडम, पापड, हळूहळू मी सांगते. शृंगारपुरे पण आहेत. शृंगारपुरे आणि त्या गोखले मॅडम. नको, एक मिनिट, गोखलेला नाही बोलवायचं त्या. का? गोखले ती हो. रिटायरमेंटला आली आहे ती. तिला अजिबात बोलायची गरज नाहीये. त्यांनी आम्हाला बोलवलं मागच्या एक नंबर खडूसबाई आहे ती. 3 आठवडे झाले आपलं अप्रुव्हल दिलेलं आहे त्या ब्रँचला, अजून दिलेलं नाहीये. माच करते ती HOला आहे म्हणून. सर सगळं ठीक आहे, पण आपल्याला सांभाळून घ्यायला हवं ना. सगळ्यांना सांभाळा, गोखलेला तुडवा. नाही इंदलकर तुम्ही विसरलात. गेल्या वर्षी मीट होती, गोखले तुमच्या समोर आली, काय म्हणाली तुम्हाला? मुंबई ब्रँचचा संजय दत्त. नाही म्हणाली? म्हणाली मुंबई ब्रँचचा संजय दत्त म्हणाली. हे बघा, तेव्हा ती कॉमेडी झाली, मला हसायला आलं. पण ती अपमान आपला अपमान होता तो. आपला ह्या ब्रँचचा अपमान होता. ही बाई अशी आहे काही नाही, ती ही काही नकोय मला. कोणती? ती कॅन्सल करा. मी नव्याने ती ही करा, काही नको. ती मी नवीन लिस्ट करतो. जाळून टाका लिस्ट, ती जाळून टाका. ती जाळून टाका. नीट करूया सगळं. थांब. ऐका, मी नवीन लिस्ट करतो, हा, ठीक आहे, काही हरकत नाहीये. म्हणजे ही नकोच का आधीची? हो, आधीची काही गरज एक नाहीये. मिनिट. मला सांगा सांगतायत किती ना. बायका. हे काय तुम्ही सतरंजी आणल्यात? हळदी कुंकू आहे ना, तर त्याची तयारी केली सर. बरं मी हे ते मी फाईल बरं बसतो, काही हरकत नाहीये. हा, हा. लिहायला घे. हा, ऐका जरा पटापटा बसा. बसा. किती जणी आहेत मला सांगा? वरचा मजला, खालचा मजला, ऍडमिन डिपार्टमेंट आणि खाली ती काय अकाउंट डिपार्टमेंट. किती बायका एकूण? 12. 15 जणी लिहितो. 15 जणी लिहितो. मग तर झालं. एखाद दुसरी जास्त झाली काही वाटायला नको. ओके. ओगुले सर, तुमच्या मध्ये ना लिडरशिप आहे. खरे बॉस तुम्ही आज. अरे सगळे प्रॉब्लेम्स असे सोडवतात. डिसिजन घेऊन मोकळे होतात. हो. खरे कॅप्टन ना तुम्ही शोभता सर. हो सर. खरे मी ऍक्च्युली शाळेत असताना कॅप्टन होतो. हो, लंगडीचा. लंगडीच्या टीमचा कॅप्टन होतो मी. हिंद करंडक पर्यंत गेलेलो होतो मी. एका वेळेला एक चढाई करायचो, 5 जणांना आउट करायचो मी. असं झालं ना की हे करून सर दुसऱ्या पायाने पण घालता येते तुम्ही दुसऱ्याने पण. हे असं असलं की अरे या साईडला ना जात आहेत. सर इकडनं वारा. असं करायचो. मी फायनल पर्यंत गेलेलो होतो. फायनलला मी ह्या पायात केला, पकडला त्याला. मला लगेच पकडला. पाऊल म्हणून मला बाद केलेलं होतं. उलटी लंगडी येते सर तुम्हाला? उलटी लाईन. म्हणजे अशी काय ओके लागलं नाही. एवढा मी कॅप्टन असायचो त्यावेळेला. थँक्यू सर. थँक्यू. येस. लिस्ट झाली. हो, काम मी करतो ताई, तसं काही जेवणाचं काय? अगं तो नाक्यावर आहे ना कॅटरर्स, खेडेकर, त्याला ऑर्डर देऊन टाकू. बिलकुल नाही. नाक्यावरचा खेडेकर बिलकुल नाही, गरज नाही त्याची. चांगलं असतं जेवण. नाही राहिले खेडेकर आता तसे. मी अनेक वेळा मोठे मागवलं. मोठे खेडेकर होते तेव्हा चांगले होते कॅटरर.
आता नाही राहिलं तसे खेडेकर. तुम्ही कसली भारी आहे, तुम्हाला सगळ्यामधलं सगळं माहित असतं. काश माझा नवरा पण चौगुलींसारखा असता. जाणं बाबा जाणं तू लाजत नाही. मी नाही अहो नाही खरं. सर तुम्ही लाजल्यावर भिजलेल्या कबुतरासारखे दिसता. म्हणजे निरागस निरागस. दिसतात. मी लहानपणापासून निरागस. काय सांगताय? हो हो म्हणजे माझ्याकडे अशा अनेक कॉम्प्लिमेंट्स आहेत दिले. हो ना? खूप निरागस आहे. कॅटरिंगचं आपण करून टाकूया. कोणाला सांगायचं? गाडगीळ कॅटरर्स आहेत ओळखीचे. मी लावतो फोन. हा कधी पाहिजे तुम्हाला मला सांगा. तुम्हीच करताय? कधी पाहिजे मला सांगा. परवा. बजेटचं पण थोडं म्हणजे मी आहे ना नका टेन्शन घेऊ. हा एक मिनिट. हॅलो हा गाडगीळ. हा ऐका आपल्याला आता हे पाहिजे कधी पाहिजे? परवा. परवा जेवण पाहिजे. बापटांच्या घरी दिलेलं ना परवा. हा तसं सेम पाहिजे. हा हा मेनू सुद्धा तोच आहे. फक्त बासुंदी ऍड करा त्यात. हा हा हो हो आणि चांगलं माझ्या घरची ऑर्डर आहे. 25 जण आहेत. हा किती वाजता? 1:30 वाजता. दीड चालेल. 1:30 वाजता. हा 1:30 वाजता आहे. या हातात मोबाईल. हा हो हा 1:30 वाजता आहे. हो 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 हा आणि पैशाचं काय? चौगुले आडनाव आहे. हो काफी आहे. हा ॲडव्हान्स देतो तुम्हाला तसा मुद्दा नाही. ॲडव्हान्स देणार. हा हो हो हा चला झालं फायनल. झालं. अजून काय पाहिजे तुम्हाला मला सांग. झालं. सरांच्या हातात कुठलाही प्रॉब्लेम द्या असं सोडवून टाकतात. खरंच यार आपलं बजेट मध्ये सगळं बसवून देतात. गेम्स काय खेळायचे? नाही टिपिकल गेम्स नको आहेत मला. गेल्या काही नको. नाही ते भेंड्या आलं की मग ठंडे पाणी से नहाणं वगैरे काही नको आहे मला ते. मस्त. गाणं बसवा ना छानसं त्याच्यावर नृत्य बसवा छान. नाही सर मग ते आता आम्हाला कोणाला येत नाही. कोरिओग्राफर मागवा मग खूप वेळ जाईल. गरज काय मी आहे ना. सर तुम्ही आजीचं लग्न झालं होतं मी अख्खं गाणं कोरिओग्राफ केलेलं होतं. तुम्ही हो. सर तुम्ही हे बोलो चुडवा काय ते चुडवा मी केलेलं होतं. सोपं आहे. ऐका काही गरज नाहीये. बसा तुम्ही फक्त बघा. बोले चुडिया बोले कंगना. परत हे जरा हा मी दाखवतो. फोन सांगा. नाही हा फोन ठेवतो इकडे. हा हे बघ बोले वन 2 3 चुडिया 1 2 चुडिया बोले कंगना हाय रे मैं हो गई तेरी साजन. 3 4 4 तेरी सा जना बोले चूड़िया बोले 5 5 3 अरे मैं कहूँगी 7 8 9 3 कंगना साजना. सोपं आहे हे तुम्ही करूच शकता. ही स्टेप कशी दाखवली दाखवा ना सर. बोले मन 5 2 कंगना बोले चूड़िया. सर ते बीट्स वर दाखवा ना. बोले कंगना बोले चूड़िया हाय रे हो गई बोले साजना. ये है. अर्ध्या तासात मी डान्स बसवू शकतो. शिकवा सर तुम्ही. हो, व्यवस्थित काही टेन्शन नाही. आणि खेळाचं काय करायचं? खेळ मंगळागौरीचे खेळ आहेत. मंगळागौरी हे खेळा ना. सर पण आम्हाला नाही. अरे कमाल करताय. एवढी वर्ष कोंबडा आहे ना. गाणं आजीबाईचा कोंबडा आला माझ्या दारी बाजीन येऊ शकतं. आणि सर लाट्याबाई लाट्याबाई लाटा आहे ना. लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामाने केलं मला सारंगी पिठा. लाट्याबाई लाट्या आहे. आणि सर गाठोड येतं का सर? गाठोड आठवड्यातच आपलं हे आहे ना. गाठोड पण येतं तुम्हाला? सर करा ना सर. रमेश गाडी बाहेर काढून ठेव. मीटिंगला जायचंय मला. लवकर काढ. हाय असा घ्यायचा. राठोड विल बी लाईक दिस. When you ground yourself into this, and the legs are on the up side. When upside comes, then you this is the gathod of yours. आणि फुगडी इज लाईक फुगडी हातात घे.
बाय ना खे गुंडा मारू खे गुंडा कथा ना आता काय कुकुड झुमकर रे येणार रे होपलेस युजलेस हे काय चालू आहे काय चालू आहे हे नाही सर ते जस्ट एक त्यांना दाखवत होतो मी यांना हो हो हा यांना होय, होय. हे काय दाखवत होते काय झालं सर यांचं ते मंगळागौरीचा सॉरी यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तर मी त्यांना मदत करत होतो काय वनिता मॅडम वनिता मॅडम तरी त्यांनी मदत मागितली माझ्याकडे नाही सर अरे मागितली ना त्यांनी ते नाही म्हणतायत नाही सर नाही अजिबात नाही चौगुले सर म्हणाले की इस साल कुछ हळदी कुंकवा का कुछ है काय नाही है असं म्हणाले नाही नाही अख्ख्या स्किटमध्ये मी फक्त एक गुजराती वाक्य बोललोय हिंदी बोललोच नाही शपथ. नाही 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 बोललो सर असं टाप चौगुले सर आम्हाला म्हणत होते की ते प्लॅनिंग करा वगैरे आम्ही म्हटलं की सर आधी टार्गेट कम्प्लीट करूया तर म्हणाले नाही हळदी कुंकू कॅन्सल करायचं नाही टार्गेट काय पुढच्या महिन्यात होईलच नाही नाही खरंच ते उलट ते म्हणाले की बायकोला साजरं करायचं हळदी कुंकू सगळ्यांनी दांड्या मारा ऑफिसला आणि मदतीला जा मी म्हटलं म्हणून ते मंगळागौरीचे खेळ आम्हाला सगळ्यांना शिकवत होते सर नाही सर हे खोटं बोलताय सर मला आय डोंट नो व्हाय दिस पीपल खेळ खेळायचे आहेत ना नाही सर मी जस्ट दाखवत खेळा खेळा इथे खेळा व्हिडिओ बनवायचा आहे मला तुमचा सर काय एचओला पाठवायचं आहे नाही नाही सर प्लीज असं करू नका. पटकन खेळा नाही तर आत्ताच्या आत्ता मेमो देईल नोकरी जाईल तुमची खेळा फुगडी खेळत होते ना फुगडी खेळा पण फुगडी सर एकानेच कसं 2 जण लागतात आला असतात तर बरं पडलं बरं ठीक आहे बोले चुडिया करत होते बोली चुडिया काय ओले चुडिया करत होते ते हा, करा नाही असं एकाला जमत नाही दुसरा पाहिजे कोणी नीट करा बोले चुडिया एन्जॉय करत करा एन्जॉय करत स्माइल पाहिजे मला स्माइल पाहिजे काय नंतर काय केलं तुम्ही खाली काय करत होते खाली काय करत होते गाठोडं करून दाखवलं सर गाठोडं केलं पण ना लागलं नाही लागू द्या करा गाठोडं करा पटकन वा 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 हास्याचे खेळ काय भारी रंगवलेत वा दादा कहर केलास वा 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 ये सुरसाद दा हा क्या बात है म्हणजे सम्या हाय में हो गया 1134 13 साजना अशक्य अशक्य क्या बात आहे सम्या बायकांना पण लाजवेल असं ते तू कोंबडं आणि ते गाठोडं केलेस ला जवाब टेरिफिक आणि बहार आली आणि तुमच्या चौघींची पण फार अप्रतिम साथ त्याला लाभली 4 बायका एकत्र असून कुठेही आरडाओरडा नाही अत्यंत संयत परफॉर्मन्स मला फार मजा आली सई तिळगुळासारखा गोड परफॉर्मन्स होता आज एका या मंचावर पुरुषाला लाजताना बघून मला फार बरं वाटलं आणि अमृताचा विशेष मेन्शन कारण त्यांनी नंतर ते बोलीचुडियाचं बॅकग्राऊंड एका वेगळ्या त्याच्या स्टाईलने इन केलंय एकदम सॉफ्टली फार मजा आली श्यामदादाचं पण खूप कौतुक मस्त ग्रेट टीमवर्क खूप मजा आली